हल्ली बरेच रुग्ण ब्लड प्रेशरनं आजारी आहेत. इव्हन काही तरुण मुलं सुद्धा 25-30च्या वयामधली ब्लड प्रेशर आहे असं सगळेजण सांगतायत. आणि ब्लड प्रेशर हे दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये, परदेशामध्ये सगळीकडेच वाढत आहे. म्हणजे याचा प्रिव्हॅलन्स जर बघितला, हा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आहे. तर साधारणपणे ह्याची कारणं काय कोणती असावी? कशामुळे हा ब्लड प्रेशर आहे? आणि हा ब्लड प्रेशर झाल्या रुग्णाला डॉक्टर एक औषधाची चिठ्ठी लिहून देतात, औषधं देतात आणि ही औषधं तुला फॉर एव्हर घ्यायला लागतील असं सांगतात. तर ह्यामध्ये ही औषधं आपण विना औषध काही उपचार करू शकतो का? त्याच्यामधली ब्लड प्रेशरची कारणं कोणती आणि विना औषध काही आपण त्याच्यावर उपचार करू शकतो का? किंवा त्याला आपण थोपवू शकतो का ब्लड प्रेशरला? ह्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. तर सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये हे बघू की ब्लड प्रेशर म्हणायचं कशाला? नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे ते 120/80. 120/80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणून गणलं जातं. आता हाय ब्लड प्रेशर हे कशामध्ये येतं? तर 120/80च्या वरचं जे बीपी आहे ते हाय म्हणून गणलं जातं. पण त्याच्यामध्ये सुद्धा 3 स्टेजेस केलेले आहेत. फर्स्ट स्टेज हायपरटेन्शन ज्याला म्हणतो आपण, किंवा पहिली पायरी ती 130/90. सेकंड स्टेज जी आहे ती मॉडरेट हायपरटेन्शन ज्याला म्हणतो आपण, ती 160 ते 100. म्हणजे हे परफेक्ट हायपरटेन्शनच असतं, पण ते मॉडरेट गोळ्यानं कंट्रोलमध्ये ठेवता येण्यासारखं असतं. आणि थर्ड स्टेज जी हायपरटेन्शनची असती ती म्हणजे 160च्या आणि 100च्या पुढे. आणि ती सिरियस कंडिशन असते की त्या पेशंटला कधीही कुठली इमर्जन्सी लागू शकते. आता बऱ्याच वेळेला बरेच रुग्ण म्हणतात की माझं ब्लड प्रेशर जरी जास्त असलं तरी मला काही त्रास होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याच जणांमध्ये ब्लड प्रेशर अनडायग्नोज राहण्याचं कारण हेच आहे की त्यांना काही त्रास होत नाही. पण एक दिवस असा त्रास होतो की त्यावेळेला कळतं की ह्या माणसाला ब्लड प्रेशर असावं. आता तो कुठला त्रास होऊ शकतो? तर अचानक पॅरालिसिस झाला असं आपण काही बातमी ऐकतो की काल चांगला होता, काल माझ्याशी बोलत होता, आज बघितलं तर सकाळी ऍडमिट आहे पॅरालिसिसनं आजारी. तर हे कारण आहे, त्याला ब्लड प्रेशर असण्याची शक्यता दाट आहे. दुसरं एक कारण काय असू शकतं की मला नजरेसमोर दिसेनासंच झालं. अशी जर घटना घडली तर तुम्ही नक्की ब्लड प्रेशर चेक करून घेणं आवश्यक आहे. ते सुद्धा एक कारण असू शकतं. त्याच्यानंतरचं कारण काय असतं की बाबा मला हातापायाला मुंग्या येतात, हात बधीर होतात. अशा पद्धतीचं सुद्धा काही कारणं अशी घडू शकतात, पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं, तुम्ही वेळीच डॉक्टरकडे जाऊन तपासलं नाही तर तो धोका होण्याचा संभव असतो. म्हणजे ब्लड प्रेशरची लक्षणं सगळीच्या सगळी दिसायला पाहिजेत असं नाही. काही जणांना नुसतंच डोकं दुखतं, काही जणांना नाकातनं रक्त येतं, पण ते डोकं दुखतं म्हणून डोकंदुखीची गोळी खातात. काही जणांना चक्कर येते, ते म्हणतात काही नाही, सकाळपासून काही खाल्लं नाही त्यामुळे चक्कर आली असेल, किंवा शुगर कमी झाली असेल त्यामुळे चक्कर आली असेल, असा समज होतो. किंवा मानेचा त्रास असेल त्यामुळे चक्कर आली असेल. पण प्रत्यक्ष तुम्हाला ब्लड प्रेशर बघणं अतिशय आवश्यक आहे. ब्लड प्रेशर बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक केलं पाहिजे. बरेच जण इलेक्ट्रॉनिक त्यांचं मशीन असतं त्याच्यावर चेक करतात, पण इलेक्ट्रॉनिक मशीन बऱ्याच वेळेला फॉल्टी असण्याची शक्यता असते. त्यामुळं जे पाऱ्याचं मशीन आहे, त्या पाऱ्याच्या मशीनवर, विशेषतः डॉक्टरांकडे पाऱ्याचंच मशीन असतं, आणि ते पाऱ्याच्या मशीनवर तुम्ही बघितलं तर ते परफेक्ट ब्लड प्रेशर तुम्हाला तुमचं बघायला मिळतं. आणि मग तुम्ही ठरवू शकता की स्टेज 1 हायपरटेन्शन आहे, स्टेज 2 आहे का स्टेज 3 आहे. आता हे ब्लड प्रेशर जे काही कॉन्स्टंट राहतं का माणसाचं, सकाळी एक आहे, दुपारी एक आहे, संध्याकाळी एक आहे, असं काय होतं का? तर होतं. हे का होतं? तर त्याच्या डे टू डे लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. म्हणजे सकाळी हा मनुष्य कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये आहे, दुपारी कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये आहे, व संध्याकाळी कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये आहे, याच्यावर त्याचं डिफरंट ब्लड प्रेशर दिवसामध्ये येऊ शकतं.
त्यामुळं तुम्हाला जर परफेक्ट ब्लड प्रेशर बघायचं असेल तर दिवसाचे तुम्ही 3 वेळा ब्लड प्रेशर चेक करा. त्याच्यानंतर मग त्याचा मीन काढा. हे तुमचं परफेक्ट ब्लड प्रेशर ह्या दिवसापुरतं असू शकतं. त्याचबरोबर मेटाबॉलिक चेंजेस काही झाले तरी सुद्धा ब्लड प्रेशर तुमचं बदलू शकतं. म्हणजे सपोज तुम्हाला जर तुम्ही जड काही खाल्लेलं आहे, काही ना काहीतरी खाण्यामध्ये जड पदार्थ आलाय आणि तो जड पदार्थ आल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, असं सुद्धा होण्याची शक्यता असते. तर जे खाताय पिताय त्याच्यावर सुद्धा ब्लड प्रेशर हे तुमचं अवलंबून आहे. आता हे झालं आपण साधारणपणे त्याची माहिती बघितली. आता हाय ब्लड प्रेशर काय ते तुम्हाला मी सगळं समजावून सांगितलं. आता ह्याच्यामध्ये कारणं कोणती असतात? ब्लड प्रेशर घडण्याची कारणं काय? व्हॉट आर द रिझन्स ऑफ ब्लड प्रेशर? हे आपण जरा थोडक्यात बघू. त्यामध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे प्रायमरी रिझन आहे आणि सेकंडरी रिझन आहे. तर प्रायमरी रिझन म्हणजे जे लागू होणारं, डायरेक्ट लागू होणारं अशा पद्धतीचं रिझन आहे. आणि सेकंडरी म्हणजे एखाद्या अवयवात जर बिघाड असेल, किडनीला बिघाड असेल, हृदयामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते सेकंडरी ब्लड प्रेशर म्हणून गणलं जातं. किंवा काही जणांना मूतखडे असतात आणि मूतखड्यामुळं किडनीवर प्रेशर आलेलं असतं, त्यामुळे त्यांना ब्लड प्रेशर आलेलं असतं. किंवा काही जणांना लिव्हरचा त्रास असतो, काही जणांना रक्तवाहिन्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात, त्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर होतो. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर होऊ शकतो. म्हणजे प्रेग्नन्सी एक अवस्था आहे ना, त्या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशर होऊ शकतो. म्हणजे दीज आर द सेकंडरी रिझन्स. ही दुय्यम कारण आहेत. किंवा प्रथम जी कारणं जी दिसतात आपल्याला, तर त्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे तुमची दिनचर्या. आता हल्लीच्या युगामध्ये लोकांची दिनचर्या पूर्णतः बदललेली आहे. झोपेची वेळ ठराविक नाही, खाण्याची वेळ ठराविक नाही, जेवणाची वेळ ठराविक नाही, ठराविकच जेवण मिळेल असंही नाही. जेवता जेवता मोबाईल बघणे, जेवता जेवता टीव्ही बघणे, जेवता जेवता गप्पा मारणे, गडबडीनं जेवणे, पटापटा जेवणे, ह्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशरवर परिणाम होतात. म्हणजे लाईफस्टाईल हे एक अतिशय महत्वाचं कारण ह्याच्यामध्ये एक दिसू शकतं. त्याच्यानंतर दुसरं कारण दिसू शकतं म्हणजे स्थूलपणा. तुम्हाला जर स्थूलपणा असेल तर स्थूलपणा हे एक महत्वाचं कारण आहे. आता स्थूलपणा म्हणायचं कशाला? पिंडे पिंडे मतिर्बिना कुंडे कुंडे नवोपाया जातो जातो नवाचारा नवा वाणी मुखे मुखे, ही म्हण आहे. प्रत्येकाचा पिंड भिन्न आहे. स्थूलपणा हा जो डिफाईन केलेला आहे, हा आधुनिक शास्त्रामध्ये वेगळ्या पद्धतीने डिफाईन केला आहे. आयुर्वेद वेगळ्या पद्धतीने त्याला स्थूलपणा घेतो. तो कशा अर्थाने घेतो? की ज्या माणसाला हालचालीला, रोजच्या कामाला उल्हास वाटत नाही, जो पटपट एखादी हालचाल करू शकत नाही, जो सगळी कामं करू शकत नाही स्थौल्यामुळं, तो स्थूल आहे. पण काही लोक तुम्ही बघा, स्थौल्य असून सुद्धा सगळी कामं व्यवस्थित करतात, पण त्यांचा पिंडच मोठा असतो. अशी माणसांमध्ये ब्लड प्रेशर सुद्धा नॉर्मल असतं. तर तो पिंड तर मोठा आहे. म्हणजे त्या माणसाला स्थूलपणामुळे त्याला ब्लड प्रेशरच झालं पाहिजे असंही काही नाही. पण ओबेसिटी अशा अर्थानं धरायची की तुमच्या शरीराला जेवढं आवश्यक वजन प्रकृतीला आहे त्याच्यापेक्षा जर तुमचं वजन जास्त असेल तर तो स्थूलपणा. हा स्थूलपणा एक अतिशय महत्वाचं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. त्यानंतरचं एक कारण आहे म्हणजे मानसिक तणाव. मनुष्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आता तणावाखाली आहे. त्याला रोज काही ना काहीतरी तणाव आहे. प्रापंचिक माणसामध्ये त्याच्या मुलांचं कसं होईल, त्याची फी कशी भरू, त्याची ऍडमिशन कुठं घेऊ, पैसे कुठनं आणू, हा तणाव आहे. पैसे मोठ्या माणसांना ज्यांना कमाई चांगली आहे त्यांनाही कमी पडतायत आणि जे मध्यमवर्गीय आहेत त्यांची तर वाताहत सतत ठरलेली आहे. आणि जो निम्न वर्ग, मध्यम वर्ग आहे आणि जो खालचा वर्ग आहे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी ह्या येतात आणि त्यांना टेन्शन क्रिएट होतं. त्यामुळे आर्थिक तणाव हे एक महत्वाचं कारण आपल्या याच्यामध्ये नमूद करता येण्यासारखं आहे.
हा सगळा सामाजिक प्रश्न आहे. हा आपला वैयक्तिक जरी त्याला त्रास होत असला तर हा सामाजिक प्रश्न आहे. मग हा आपल्याला तणाव कसा कमी करता येईल, काय करता येईल ह्याच्याबद्दलचा विचार होणं अतिशय आवश्यक आहे. तर तणाव हे एक महत्वाचं दुसरं कारण आहे. त्याच्यानंतरचं एक कारण येतं म्हणजे एज रिलेटेड येतं. म्हणजे काय आहे, ठराविक एक वय झालं, समजा 50शी ओलांडली की बऱ्याच जणांना एखादी बीपीची गोळी चालू होते. ते समजू शकतो आपण. कारण काय आहे, एज वाढत जसं जाईल तशी तुमची हालचाली पण मंदावतात. आणि हालचाली मंदावल्यामुळं आणि तुमच्या मुवमेंट्स कमी झाल्यामुळं, हार्मोन्स तुमच्या शरीरातले कमी झाल्यामुळं सुद्धा ब्लड प्रेशर तुम्हाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते एज रिलेटेड एक आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण आहे म्हणजे फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर समजा तुमच्या वडिलांना, आईला, आजोबाला, आजीला, काकाला, मामाला कुणाला जर ब्लड प्रेशर लहान वयात आला असेल तर एखाद्याला ब्लड प्रेशर लहान वयात येऊ शकतं. ही झाली फॅमिली हिस्ट्री. आणि त्याच्यानंतरचं एक काय कारण आहे म्हणजे ते सेकंडरी रिझन आहे. म्हणजे समजा किडनीमध्येच काही प्रॉब्लेम आहे, मेडिकल रिनल डिसीज आहे, तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा ब्लड प्रेशर आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर हार्टला काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सुद्धा त्या पेशंटमध्ये आपल्याला ब्लड प्रेशर बघायला मिळतं. यकृतावर काही ताण आलेला आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर झालेलं हे आपल्याला बघायला मिळतं. तसंच काही औषधांमुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही हार्मोन्सच्या गोळ्या, काही स्टिरॉइडच्या गोळ्या जर तुम्ही खाल्ल्या असतील तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशर हे वाढू शकतं. म्हणजे औषध हे एक त्याचं कारण आहे. आता ब्लड प्रेशर पूर्णपणे नैसर्गिकरित्या विना औषध बरं करता येईल का? का औषध घेतलं पाहिजे? ह्याच्यावर थोडंसं आपण विचार करू. तुम्हाला ही कारणं समजलीत. जर का तुम्हाला ह्या कारणापैकी कुठलंही कारण लागू होत असेल आणि जर तुम्हाला ब्लड प्रेशर नसेल तरी तुम्ही सावध राहिलं पाहिजे. म्हणजे सावधानता हे एक महत्वाचं त्यामध्ये शस्त्र आहे की ज्याच्यापासून आपण ब्लड प्रेशर पासून लांब राहू शकतो. त्यामुळे सावधानता ही अतिशय महत्वाची आहे. दुसरं काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये, तर जसं जी कारण आहेत त्या कारणांना आपण बाजूला टाकू शकतो. म्हणजे काय, तर दिनचर्या, ऋतुचर्या माझी व्यवस्थित ठेवायची पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दिनचर्या माझी, ऋतुचर्या व्यवस्थित झाली, दिनचर्या व्यवस्थित ठेवायची म्हणजे काय करायचं, मी वेळेत उठायचंय, वेळेत नाश्ता करायचंय, वेळेत जेवण करायचंय, वेळेत झोपायचंय, वेळेत माझे सर्व विधी व्हायला पाहिजेत. हा, जर का समजा तुम्हाला तुमचा शौचविधी लागलेला आहे आणि तुम्ही दाबून धरला, तुम्ही गेला नाही वेळेवर शौचविधीला, तरी सुद्धा तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजे वेग धारण करणं हे सुद्धा एक रोगाला निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे दिनचर्येमध्ये तुमचे जे वेग आहेत शरीराचे ते तुम्हाला सोडता यायला पाहिजे. आणि जर ते तुम्ही धारण केले तर तुम्हाला ब्लड प्रेशर सारखे आजार होण्याचा संभव आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही तो वजन नियंत्रणात ठेवायचं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल, एक्सरसाइज कराल. एक्सरसाइज करणं, कमी खाणं. आता कमी खाण्यामध्ये तुम्ही काय कमी खाऊ शकता, तर प्रोटीन तुम्ही वाढवा आणि शुगरचे पदार्थ सगळे जे आहेत, जे कार्बोहायड्रेटचे पदार्थ आहेत ते सगळे कमी करा, बंद करा. आणि खाण्याच्या वेळा पण कमी करा आणि वेळा कमी करून कमी खा आणि जास्तीत जास्त एक्सरसाइज करा. म्हणजे तुमच्यातलं फॅट लॉस व्हायला लागेल. म्हणजे वेट लूज करणं हा दुसरा उपाय त्यामध्ये आहे. त्यानंतरचा तिसरा उपाय काय, बरेच जण रात्रीचं जागतात, एक एक 2-2 वाजेपर्यंत टीव्ही बघत बसतात, सिनेमा बघत बसतात, युट्यूबवर बघत बसतात आणि काही वाचत बसतात. तर हे चुकीचं आहे. रात्र ही कशासाठी आहे, झोपण्यासाठी. दिवस हा जागण्यासाठी, दिवस हा काम करण्यासाठी आहे. रात्रीचा संकेतच हा आहे की तुम्ही झोपावं. हा, आता बऱ्याच जणांना काय रात्रीच्या पाळ्या असतील, ती माणसं दिवसा झोपतात, पण ती लोक सहसा आजारीच पडतात. हे माझं आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे. अर्थात त्यांचं असहाय्यता असेल, त्यांना काम दुसरं मिळत नसेल किंवा अल्टरनेटिव्ह काही सोय नसेल. बरेच जण IT इंडस्ट्रीमध्ये रात्रीची पण कामं करतात. ह्यांच्यामध्ये ह्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात.
त्यामुळं रात्रीची शांत झोप घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. साधारणपणे 6 ते 7 तास तुम्हाला झोप ही आवश्यक आहे. साऊंड स्लीप आवश्यक आहे. ते डिस्टर्ब स्लीप सुद्धा नाही. साऊंड स्लीप, चांगली स्लीप तुम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ते अव्हॉइड करू शकाल. त्यानंतर स्ट्रेस तुम्हाला अव्हॉइड करायचे आहे. ताण तुम्हाला मानसिक अव्हॉइड करायचे. ताण करायला म्हणजे काय करायला पाहिजे तुम्हाला? तुमच्या मानसिक ताण ज्या कारणामुळे घडतोय ते कारण समजून घेतलं पाहिजे. विनाकारण त्याची भीती बाळगता कामा नये. जी एखादी घटना आहे ती ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. लिव्ह इन प्रेझेन्स, वर्तमान काळात जगायला शिकलं पाहिजे. भविष्यकाळात डोकं उपयोग नाही, भूतकाळात जाऊन उपयोग नाही. त्यामुळं वर्तमान काळात तुम्ही जगा. जास्तीत जास्त तुम्ही प्राणायाम, योगासनं अशा पद्धतीचे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी वापरू शकता. ही साधनं सुद्धा अतिशय चांगली आहेत. सत्संग करा, काही ना काहीतरी आध्यात्मिक ऐका, आध्यात्मिक वाचन करा. त्याच्यापासून तुम्हाला खरा आनंद कशात आहे हे सगळं, गीता हे सगळ्यात उत्तम आहे. मानसिक ताण तणाव कमी करायला गीतेचं वाचन नुसतं करून नाही, गीता समजून घेणं महत्वाचं आहे. आणि ही जर समजून घेतली तर तुमचा मानसिक ताणतणाव हा बऱ्याच अंशी कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता हे सगळं झालं, तुम्ही औषधं पण घेऊ शकता. औषधामध्ये काय, आयुर्वेदिक औषधं भरपूर आहेत. अश्वगंधा आहे, जटामांसी आहे, ब्राह्मी आहे, किंवा ह्याची एकत्र सर्पगंधा म्हणून नावाची औषधी आहे. ह्याची एकत्र कॉम्बिनेशन असलेली सुद्धा औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण ही औषधं घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरला, वैद्याला दाखवा आणि मगच औषधं घ्या. स्वतःच्या डोक्यानं किंवा बाजारातनं एखादी गोळी आणून, आता बरेच जण ते कुठल्या तरी गोळ्या घेतात, आमच्याकडे येतात की आम्हाला ही ब्लड प्रेशरवरची गोळी मेडिकलवाल्यांनी दिली, आयुर्वेदिक आहे आणि घ्या म्हटलं म्हणून मी घेतोय. तर तसं करू नका. तुम्हाला त्यातले कुठले घटक सूट होणार आहेत? डॉक्टर तुमची प्रकृती बघतो, तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या घटकाची गोळी लागेल, कारण वेगवेगळे घटक असणारे गोळ्या असतात. त्यामुळं त्याचा अभ्यास डॉक्टर करेल, वैद्य करेल आणि तो तुम्हाला औषध देईल. त्यामुळे हे केव्हा तुमचं स्टेज 2 किंवा स्टेज 3 हायपरटेन्शन असेल तर तुम्ही गोळी अवश्य घेतली पाहिजे. पण स्टेज 1 हायपरटेन्शन असेल तर तुम्ही ही जी मी सांगितलेली आधीची जी पथ्य आहेत ही जर तुम्ही पालन केली तर नक्की ह्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने विजय मिळवता येईल. धन्यवाद. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही अनेक लोकांना हा शेअर करा. शाकल्य कट्टा हा जर चॅनल माझा आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.